अगदी जे न्यू कमर्स आहेत, ओके, तर त्यांना बेसिक ऑब्झर्वेशन्स किंवा पेंटिंग्स कशी ऑब्झर्व करावी आणि त्यातनं काय घ्यावं याच्यासाठी काही सजेस्ट करू शकाल? पहिली गोष्टीच ना की मी पहिलं काय म्हणलं की पेंटिंग हे आपण मस्त अनुभवावं, अनुभूती घ्यावी त्याची, ते तटस्थपणे, म्हणजे काय फिलिंग घ्यावं. पहिल्यांदा बघितल्या जी काय पहिलं इम्प्रेशन येतं ते इम्प्रेशन आधी ऑब्झर्व करावं. आणि ॲज अ जेव्हा मी स्टुडंट म्हणून विचार करतो आज म्हणजे कलेच्या क्षेत्रातला, मग मी म्हणतो की ह्यातलं मला काय भावलं, जेणेकरून मी ह्या चित्राच्या समोर उभा राहिलो. मग मी माझी बुद्धी चालू करतो. मग मग बुद्धीवर मला प्रश्न विचारतो, ह्या चित्रातलं काय छान आहे, ह्या चित्राचं स्पेस डिव्हिजन चांगलं झालं आहे का, रंगलेपन चांगलं झालं आहे का, विषय चांगला झाला आहे का, आशय चांगला आहे का, त्याची म्हणजे मी अट्रॅक्ट काय केलं हे चित्र मला, ह्या गोष्टी मग आपण तसं प्रत्येकाने तटस्थपणे म्हणजे हे चित्र अमुक आहे, हे चित्र अमुक शैलीचं आहे, हे चित्र तमुक शैलीचं आहे, हे चित्र हेचं आहे, ह्याच्याकडं न जाता की हे मला आवडलं आहे, मी ह्या चित्रासमोर म्हणजे जेव्हा नॉन फॉर्मचे चित्र असतात तेव्हाही मला खूप नाही ह्या चित्रातले रंग लय मस्त आहेत, पण हे रंग छान लावलेले आहेत, त्याचं ब्लेंडिंग खूप भारी केलेलं आहे, हे ब्लेंडिंग आपण वापरलं तर असं होतं ना छान. म्हणजे मी त्या अनुभूती घेतो की अरे हे फिल्म मला चांगला झाला आहे. मी बाकीचं ती स्टोरी नॅरेशन मला काय करायचे, व्हिज्युअल लँग्वेज आहे, मला ते ऑब्झर्व करायचं आहे, ते छान वाटलं पाहिजे डोळ्याला, बस झालं. स्टोरी नॅरेशनमुळं काय होतं मग बऱ्याच वेळा तसं बघायला भाग पाडलं जातं, म्हणजे त्यातला मग आनंद निघून जातो. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे ते तशा दृष्टीने बघा असं होतं स्टोरी नॅरेशनला, फोर्सफुली बघितल्यासारखं. मे बी ते जसं आता ढग आहे, ढग मी असं बघितलं जोपर्यंत दुसरा मला सांगत नाही तिथं हत्ती दिसतोय तोपर्यंत माझ्या डोक्यात विजनच नसतं हत्तीचं. मी त्या ढगाचा तो फील घेत असतो, हे करत असतो, आणि मग अचानक म्हणतो अरे मग ते त्यात मी हत्ती बघितलाय, मग आपण पण मग तो हत्ती शोधायला जातो, मग त्यातला ढग बाजूला राहतो किंवा त्यातली जी फिलिंग्स आहेत ते बाजूला राहतात. त्यामुळं छानपैकी कुठल्याही पद्धतीचं चित्र हे चित्र आहे हे, ते बाकी न करता त्या एक्झिबिशनला असेल किंवा कुठेही म्युझियमला असेल, मी त्या वॉलवर गेल्या जे काही दिसतं त्याची मी अनुभूती घेतली पाहिजे आणि मग ते हे केलं पाहिजे. आणि कारण एकतर चित्र ही युनिव्हर्सल लँग्वेज आहे, तिला मराठीत टायटल देऊन आपण तिथं अडकवून ठेवण्यापेक्षा किंवा एखाद्या गोष्टीमध्ये त्याचं नॅरेशन देण्यापेक्षा श्रोत्यांनी बघून त्याचं फील घेऊन ते ॲप्रिशिएशनला जावं. आणि खूप चित्रासाठी 1 तास नॅरेशन देण्यापेक्षा ते चित्र जास्तीत जास्त बघावं एवढीच गोष्ट आहे. मग नॅरेशनमुळं काय होतं की ते मग त्या चित्रकाराच्या व्ह्यूनी आपण विचार करायला जातो आणि मग ते चित्रकार जो सांगतो मग ते दिसायला लागतं मग त्यात ॲटोमॅटिकली. मग कधी कधी ते आपण विजन पण केलेलं नसतं, हे दिसतं का ते वगैरे, हा तो नंतरचा पार्ट येतो मग ते.